मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। उपेंद्र गुणाजी पावसकर असं रंग टाकणाऱ्या आरोपीचं नाव आहे। संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्यानं रंग टाकल्याची कबुली आरोपीनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवसैनिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली। शिवसैनिकांनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची स्वच्छता केली। उद्धव ठाकरेंनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची पाहणी केली। शिवाजी पार्कातील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकल्यानंतर त्यांनी ही पाहणी केली। बेवारस माणसाने हे कृत्य केलं असणार, आई वडिलांची लाज वाटणाऱ्याने हे कृत्य केलं असावं। पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं, तर महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं। छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मीनाताई ठाकरेंचा पुतळा आहे, मात्र या ठिकाणी असलेल्या 5 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी एकाचाही अँगल मासाहेबांच्या पुतळ्यावर नाहीये। त्यामुळे मासाहेबांच्या पुतळ्यावर रंग फेकणारे सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेच नसल्याची माहिती समोर आली आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याच्या घटनेचा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र शब्दात निषेध केलेला आहे। समाजकंटकांना कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, अशी मागणी त्यांनी केली आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला शाईफेक झाली आणि त्यामुळे मुंबईमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेले, समाजामध्ये कुणी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं अत्यंत दुर्दैवी असल्याचं वक्तव्य रुपाली चाकणकरांनी केलं। दादरमध्ये स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामुळे बुलढाण्यातील शिवसैनिक आक्रमक झालेत। त्यांनी बुलढाण्यातील जामोदमध्ये रस्त्यावर उतरत आंदोलन केलं। पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवा आजपासून सुरू झाली। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला। आठवड्यातून 6 दिवस ही सेवा उपलब्ध असणार आहे। बीडकरांच्या स्वप्नातील रेल्वे सुरू होत असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय, तर हा श्रेयवादाचा नाही तर आनंदाचा दिवस असल्याचंही ते म्हणाले। बीडमध्ये रेल्वे सुरू झाल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले। तर रेल्वे सुरू होण्यासाठी खूप वेळ लागला, इतका वेळ लागायला नको होता असंही ते म्हणाले। स्पेशल केस म्हणून मोदींनी या रेल्वे मार्गाला निधी देण्याचं काम केलं। बीड रेल्वे सेवेवरून पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य केलं। बीडमध्ये रेल्वे उद्घाटन सोहळ्यात काही जणांनी घोषणाबाजी केली आणि काही तरुणांकडून हातामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फोटो घेऊन घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान पोलिसांनी तात्काळ घोषणाबाजी बंद केली। पंकजा मुंडे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना त्यांनी बंजारा समाजाच्या उपोषणाला भेट न दिल्यानं बंजारा समाज आक्रमक झालाय। बंजारा समाजानं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करत एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली। धाराशिव जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मराठा कुणबी नोंदीचं प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। जिल्ह्यातील केवळ 3 मराठा नागरिकांना याचं वाटप करण्यात आलं। आदिवासी समाजाला मिळालेलं आरक्षण घटनात्मक आहे, त्यात घुसखोरी होऊ न देण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलाय, अशी प्रतिक्रिया राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे। बुलढाण्यामध्ये वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। 1949चा कायदा रद्द करून महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली। जळगाव शासकीय ITI शेजारील कचरा संकलन केंद्राविरोधात मनसे आक्रमक झाले। यावेळी आंदोलन करून पालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला आणि यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। जळगावमध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वात शेतकरी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पोलिसांनी अडवल्यानं मोर्चेकरांनी गेट उघडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला। दरम्यान निवेदन घेण्यासाठी न आल्यानं बच्चू कडूंकडून जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। सांगलीच्या विटा तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजाने आंदोलन केले। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान तातडीनं मराठा समाजासाठी आरक्षण काढण्यात आलेला GR रद्द करण्याची मागणी करण्यात आली। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी जनआक्रोश मोर्चा काढला। शासनाने बदललेले पीक विम्याचे निकष तात्काळ रद्द करून जुने निकष पुन्हा लागू करण्याची मागणी करण्यात आली। तर परदेशातून येणाऱ्या कापसावरील आयात शुल्क पुन्हा लागू करण्याची मागणी करण्यात आली। बुलढाण्याच्या मलकापूर ते आव्हा बस फेरीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। बस फेरी नसल्यानं विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय। तातडीनं बस फेरी सुरू करण्याची मागणी करण्यात आली।
भंडाऱ्यात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशननं आंदोलन केले. भंडारा पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला. अँटी नक्षल स्क्वॉड दडपशाही करत असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटले. तातडीनं दखल घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जळगावात शासकीय ITI शेजारील कचरा संकलन केंद्राविरोधात मनसे आक्रमक झाली. मनसेच्या नेतृत्वाखाली मानवी साखळी करून विद्यार्थ्यांनी पालिकेचा निषेध केला. केंद्र हटवल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कोपरगाव शहरातील रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे साचलेल्या पावसाच्या पाण्याचा सामना करणाऱ्या नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडत 3,000 कोटी रस्त्यावर बोटी, आमदार काळे रस्त्यावर तळे अशा घोषणा देण्यात आल्या. आता मुंबई नाही तर दिल्लीला जाणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. पूर्ण भारतातील मराठा दिल्लीत एकत्र येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 3 दिवस हरियाणा, पंजाब, गुजरात, बिहार आणि कर्नाटकसह सर्व राज्यातून मराठा एकत्र येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. वर्ध्यात शेतकरी न्याय हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं. शेतकरी नेते राकेश टिकेतसह विविध शेतकरी नेत्यांनी परिषदेत भाग घेतलाय. दिल्ली संयुक्त किसान मोर्चा राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभं करणार आहे. लातूरमध्ये मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री शिवेंद्र सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. दरम्यान हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्राचंही वाटप करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यात महिला आयोग आपल्या दारी उपक्रम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तक्रारीचं निवारण करण्यात येईल. महिलांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महिला आयोगानं पुढाकार घेतल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलं. चंद्रपूरच्या मोरवा गावातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईकेंच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान गावाचा विकास करण्याचा संकल्प घेण्याचं त्यांनी नागरिकांना आवाहन केलं. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा वसंतराव दादा पाटील स्मृती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. चोपडा बाजार समिती नाशिक विभागात दुसऱ्या तर जळगाव जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावरती आहे. जालन्यात कालिका स्टीलकडून क्रिएट 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आर्किटेक्चर आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धा राबवण्यात आल्या. 3 विजेत्या टीमला प्रत्येकी 1 लाखाचं बक्षीस देण्यात आलं. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी आणि खातेदारांसाठी अनोखी शेतकरी कल्याण निधी योजना जाहीर केली. या योजनेतून विविध आजारांवर उपचारासाठी कमाल 40,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. 11 ऑक्टोबरपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने ही योजना सुरू होणार आहे. वर्ध्यात संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांची शेतकरी आत्महत्येग्रस्त कुटुंबांची भेट घेतलेली आहे. यावेळी त्यांनी कुटुंबाचं सांत्वन केलं. 5 एकर शेतकरी असणारे शेतकरी शरद राऊत यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. हिंजवडी IT पार्क परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरून हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली. अधिकाऱ्यांसोबतच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला. दरम्यान दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. बुलढाण्याच्या टिटवीमधील धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. धरण भरल्यानं धबधबा कोसळायला सुरुवात झाली. दरम्यान पर्यटकांनी धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. सिंधुदुर्गच्या डिंगणे गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस जो आहे त्यानिमित्तानं फिरत्या डिजिटल दवाखान्याचा शुभारंभ करण्यात आला. विशाल परब आणि भाजपच्या वतीनं ही सेवा सुरू करण्यात आली. नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपकडून भव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. शहरभर तब्बल 111 ठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले. टेकडी रोडवरील श्री राधेकृष्ण मंदिरात खास होम हवन पूजा अर्चना करून पंतप्रधानांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवणारे श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडीचे भूमिपुत्र विंग कमांडर देवेंद्र अवताडे यांचा श्रीरामपूर शहरात भव्य नागरी सत्कार करण्यात आला. श्रीरामपूर शहरात जवाराची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मिळणाऱ्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निधी वाटप करण्यात आला. 1,50,000चा निधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आला. मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पाईपलाईन फुटल्यानं रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालं. पाईपलाईन दुरुस्तीला वेळ लागणार असल्यानं नागरिकांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जळगावच्या 40 गावात बंजारा समाजाने आंदोलन केलं. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले। आज राम शिंदे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतलाय। दरम्यान तातडीनं मदत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले। मनमाडमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली, यामुळे काही भागात पिकांचं मोठं नुकसान झाले। दरम्यान शेतकरी चिंतेत सापडले। अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। कापणीला आलेलं सोयाबीन, कापूस, मका आणि कांदा पिकाचं नुकसान झालंय, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले। सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला आणि त्यामुळे जिल्ह्यातील 47,266 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सीना आणि भीमा या दोन्ही नद्यांना पूर आला। रावेर तालुक्यात पावसानं कहर केला। मुसळधार पावसामुळे तांदलवाडी या भागातील शेतात पाणी साचले। केळी, तूर, मका पिकाचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे तात्काळ पंचनामे करत भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। हळद, सोयाबीन, तूर, कापूस या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले। शासनाने आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली।